श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, लग्न करताना पुरुषांनी महिलांमध्ये काय पाहायला हवे हे आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीतील सांगितलं आहे. कोणत्या महिलेशी लग्न करू नये याबाबत सल्ला त्यांनी दिला आहे. सामान्यपणे लग्न करताना मुलगी सुंदर हवी अशी अपेक्षा असते, पण आचार्य चाणक्य यांनी लग्नासाठी मुलगी निवडताना ती कशी असावी हे चाणक्य नीतीतील सांगितलं आहे. त्यांनी महिलेच्या अशा गुणाबद्दल सांगितलं आहे जो जिच्यात असेल तिच्याशी लग्न करू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. वरेयेत कुलजा प्राज्ञो विरूपामणी कन्यकाम रूपशीलान निचस्य विवाह सरदृशे कुले. चाणक्य नीतीतील या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी महिलेचा उल्लेख केला आहे. याचा अर्थ उच्च काळात जन्मलेला कुरूप महिलेशीही विवाह करा, पण नीच कुळातील सुंदर कन्येशीही विवाह करू नका. अशा महिलेशी लग्न करणं दुःखदायी ठरतं, कारण नीच कुळातील महिलेचं उठणं बसणं तिचे संस्कारही खालच्या थराचे असतील, पण उच्च कुळातील महिलेचे संस्कार तिच्या काळानुसार असतील. नीच कुळातील महिला आपल्या वागणुकीने कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिसळते. पण सोबतच चाणक्यातील हा दुसरा श्लोक, विषाद्यप्य मृत्य ग्राममे ध्यापदी क्रातचम निचाद्यंपू तमा विद्यास्त्री रत्न दुष्कुलापदी, ज्यात चाणक्य सांगतात की जर विषात अमृत असेल तर ते ग्रहण करावं. अपवित्र आणि अशुद्ध वस्तूंमध्ये सोनं किंवा मौल्यवान वस्तू असेल तर ती उचलावी. नीच मनुष्याकडे चांगली विद्या कला किंवा गुण असेल तर शिकण्यात काहीच हरकत नाही. तसंच दुष्ट कुळातील चांगल्या गुणांची स्त्री म्हणजे रत्न, तिच्याशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही. इथं चाणक्य यांनी सांगितलेल्या कुळाचा अर्थ समाज धन संपदा नाही तर कुटुंबाचं चरित्र आहे. स्त्रीने दुष्ट पुरुषांची जवळीकता वाढू नये, असे केल्यास ती केव्हाही एखाद्या संकटात सापडू शकते. दुष्ट पुरुष त्या स्त्रीचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करू शकतो. अशा पुरुषांच्या संगतीमध्ये राहिल्याने स्त्रीचा स्वभावही तसाच होतो. यामुळे तिच्या चारित्र्याला दोष लागू शकतो. यामुळे अशा मुलीसोबत लग्न करू नये. वाईट बोलणारी. असे म्हणतात की वाणीमध्ये देवी सरस्वतीचा निवास असतो. जी मुलगी मधुरवाणी बोलणारी असते तिच्यावर देवी सरस्वती सदैव प्रसन्न राहते. वाईट किंवा कटू शब्द बोलणाऱ्या मुलीचा स्वभाव तिच्या भाषेप्रमाणेच वाईट असतो. अशा मुलीमुळे घरात कलह निर्माण होतो. यामुळे अशा मुलीसोबत लग्न करू नये. कोणत्याही व्यक्तीने आई किंवा वडिलांच्या नात्यातील मुलीशी लग्न करू नये. शास्त्रामध्ये नात्यांमध्ये किंवा एकाच गोत्रात लग्न करणे वर्ज्य सांगण्यात आले आहे. यामुळे जेनेटिक आजार होण्याची शक्यता राहते. ज्या मुलीचे आईच्या नात्यातील 5 पिढीपर्यंत किंवा वडिलांच्या नात्यातील 7 पिढीपर्यंत नाते जुळलेले असेल तर अशा मुलीशी लग्न करू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.